प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे आपल्या दृष्टीने बोलायला गेलं तर घरकुल योजना 2.0 ही सध्या शहरी भागात सगळीकडे सुरू आहे। या योजनेसाठी फॉर्म भरण्याआधी त्याच्यामध्ये आपण पात्र आहोत की नाही, त्याचे निकष काय याची माहिती आपण जाणून घेणं गरजेचं आहे। जर आपण त्या पात्रतेत बसतच नसू तर आपण कागदपत्रे गोळा करून फायदा काय? त्यामुळे त्या योजनेचे जे निकष आहेत ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेणार आहोत। त्यासोबतच त्याच्यानंतर त्याला आवश्यक असणारे जे कागदपत्र आहेत ते आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला या योजनेमध्ये पात्र होणे किंवा या योजनेसाठी अर्ज भरणे हे सोपं जाईल। आपण अजूनही माझे YouTube चॅनल केतन खोरे पाटील हे सबस्क्राइब केले नसेल तर आपण ते सबस्क्राइब करावे ही सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो। पात्रतेचा पहिला निकष आहे लाभार्थी कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुलं मुली यांचा समावेश केला जातो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे की आपल्या नावावर किंवा आपल्या कुटुंबियांच्या जे लाभार्थी यादीतले सदस्य आहेत त्यांच्या नावावर देशामध्ये कोणतेही पक्के घर नसावे। योजनेअंतर्गत बांधण्यात येणारे घर कुटुंबातील कर्ती महिला जी असते म्हणजे कमवती महिला तिच्या नावावर असते किंवा त्या कुटुंबातील कर्ती महिला कर्ता पुरुष म्हणजे कमवता पुरुष या दोघांच्या नावावरही ते संयुक्तिक असू शकते। परंतु ज्या कुटुंबामध्ये कमवती महिला नसेल त्यावेळेस असे जे घर आहे ते कमवत्या पुरुषाच्या म्हणजे कर्त्या पुरुषाच्या नावावर केले जाते। या योजनेअंतर्गत अत्यल्प गटासाठी म्हणजे EWS गटासाठी शौचालय व अन्य पायाभूत सुविधांसहित 30 ते 45 मीटरचे घराचे जे बांधकामाचे क्षेत्रफळ आहे त्यानुसार अनुदान मिळतं। परंतु त्याच्यामध्ये नियम एक आहे, कामाच्या मंजुरीनंतर किंवा प्रकरणाच्या मंजुरीनंतर तुम्ही वाढीव बांधकाम केलेलं आढळलं तर तुम्हाला योजनेचं अनुदान मिळत नाही आणि तिचा लाभही घेता येत नाही। हे नीट आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण लाभ घेणार आहोत त्यात ज्याच्या नावावर आपण लाभ घेतोय म्हणजे त्या अर्जदाराचा सातबारा उतारा आणि सिटी सर्व्हे मध्ये स्वतःच्या नावावर पाहिजे। संमती पत्रावर किंवा ॲफिडेव्हिट दिलं आणि मग याच्या ऐवजी त्याच्या नावावर आणि त्याच्या ऐवजी याच्या नावावर असा योजनेचा लाभ मिळत नाही। अनेकदा लोक म्हणतात आई वडिलांच्या नावावर घर आहे, आई वडिलांच्या नावावर जागा आहे आणि त्यांनी आम्हाला बांधकामाला संमती दिली आहे किंवा योजनेसाठी संमती दिलेली आहे, तर अशा योजनेला अशा संमतीला अर्थ उरत नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। ही महत्त्वाची बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। ही झाली पात्रता यादी म्हणजे जे घरकुलसाठी पात्र आहेत, जे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहेत अशांची यादी। आता त्याच्यामध्ये आपल्याला या निकषांमध्ये बसणाऱ्यांनी कागदपत्र काय काय द्यायची हे समजून घेतलं पाहिजे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ज्याप्रमाणे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमचं आधार कार्ड हे अपडेट केलेलं असावं, त्याच्यामध्ये पूर्ण जन्मतारीख आणि मोबाईल नंबर लिंक असावा। आत्ताचं अपडेट केलेल्या आधार कार्डमध्ये बाय डिफॉल्ट या सगळ्या गोष्टी येतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड ते अपडेट केलेले असावे ज्याच्यामध्ये पूर्ण जन्मतारीख आलेली असावी। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे आधार कार्ड ज्या बँकेच्या पासबुकला लिंक केलेलं आहे ते बँक पासबुक महत्त्वाचं आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट वार्षिक 3 लाखापर्यंतचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय काय हवंय त्याचं डिटेल्स मी एक व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओही शेअर करत आहे, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्डशी रिलेटेड दोन्ही गोष्टी त्या 2 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की आपल्याकडे कागदपत्रे पूर्ण असतील तर आपल्याला या योजनेचाही लाभ घेता येईल। पाचवी महत्त्वाची गोष्ट, आपण SC ST किंवा OBC मध्ये येत असाल तर आपलं अर्जदाराचा जात प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक आहे। 6वी महत्त्वाची गोष्ट, आपला आत्ताचा चालू असलेला म्हणजे चालू तारखेचा सातबारा उतारा, त्या जमिनीचा सातबारा उतारा जो आहे स्वमालकीच्या तो त्यासाठी जोडणं अत्यंत गरजेचं आहे। तो तुम्हाला कोणत्याही सेतू कार्यालयामध्ये किंवा तुमच्या कामगार तलाठी ऑफिसमध्ये सहज उपलब्ध होतो। आणि शेवटची गोष्ट म्हणजे अर्जदाराचे पॅन कार्ड। बहुतांश वेळा आपण बँकेत खातं खोलायला जातो, आपल्याला पॅन कार्ड लागतं, आधार आणि पॅन लिंक लागतं, त्याच्यामुळे पॅन कार्ड आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध असतंच। तर पॅन कार्ड
या गोष्टी ज्या आहेत, या महत्वाच्या 7 कागदपत्रांच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जोडून द्यायच्या आहेत. आणि आता एक पॅन कार्ड संबंधित पण व्हिडिओ आपला लवकरच येईल, त्याच्यामध्ये आपण पॅन कार्ड संदर्भातही डिटेल्स या ठिकाणी देणार आहोत. ही झाली स्वमालकीच्या जागा ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजनेची माहिती. आता तुम्ही म्हणाल मी भाडेकरू आहे किंवा मी सरकारी जागेमध्ये कुठेतरी राहतो, तर मी घरकुलसाठी कसा अर्ज करायचा, त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे? तर तुम्हाला बाकी सगळे कागदपत्र हे सेम टू सेम लागणार आहेत. फक्त 7/12 उतारा जो तुमच्याकडे ऑलरेडी नाहीये, तर तो 7/12 उतारा जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये जोडायचा नाहीये. म्हणजे तुम्हाला 1 ते 6 जे कागदपत्र आहेत ते लागणार आहेत. आणि जो 7/12 उतारा जो आहे तो तुमच्यासाठी स्किप केलेला आहे. म्हणजे स्किप केलेला म्हणजे तो उतारा तुम्हाला लागणार नाहीये. आतापर्यंतची माहिती आपल्याला या ठिकाणी समजली असेल, परंतु त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे, हे सगळे कागदपत्र आपल्याला ओरिजिनल लागणार आहे. म्हणजे ओरिजिनल कॉपी स्कॅन करून आपल्याला त्या जोडायच्या आहे. तुम्हाला यासाठी तुमच्या जवळपास असलेले CSC सेंटर, सेतू कार्यालय या ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज भरले जातील. तसेच तुम्हाला या अर्जांची जर तुम्हाला ऑनलाईन भरायचा असेल स्वतःला, तर त्याची जी माहिती आहे त्याचा जो URL दिलेला आहे तो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी जोडलेला आहे. आपल्याला असेच विविध प्रकारचे आणि उपयुक्त व्हिडिओ पाहिजे असतील, त्याची माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपण कृपया अजूनही माझे केतन खोरे पाटील हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.